पलटवार होणार मैदानाचा सन्मान करतील। मी विनंती करतो तुषार मनकवडे पाटील सर पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। झुंजार कडे संघाचा हा उगवता सितारा मात्र यशस्वी लढाई हर्षल गावाचा पाऊस होईल मात्र प्रयत्न छान या वादळाला थांबवले। कबड्डीचे सामने YouTube वर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही या पुढे पुढील सन्मान उद्योजक शंकरदादा गायकर येथे उपस्थित आहेत। माजी उपसरपंच राजू पाटील यांचा सुद्धा सन्मान होत आहे स्वीकार। धन्यवाद सर या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात। युवा नेतृत्व तेजस गावण आपला सुद्धा सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। केजी म्हात्रे सर व्यासपीठाकडे चला। केजी म्हात्रे सर सन्माननीय कैलाश पाटील यांचा सुद्धा सन्मान होत आहे। महावितरण मध्ये कार्यरत असलेले तुमच्यामुळे सर्वीकडे उजेड आहे हो। आपला सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। सन्माननीय व्यक्तिमत्वांच्या शुभहस्ते हा सन्मान होतोय। लाजवाब ही स्पर्धा जय हनुमान उचडे विरुद्ध झुंज देतो जय बजरंग बेली। जयेश पाटील कणे यांचा सन्मान करतील। मी विनंती करतो तुषार मनकवडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। जयेश पाटील सर सामनाधिकारी आणि खेळाडूंच्या माध्यमातून अनेक मैदाने ज्यांनी गाजवून सोडली अशा रुणाली मोकर मॅडम यांचा सन्मान होतोय। चला ग्राउंड नंबर 3 वर राधाकृष्ण वडाव सबाई माता खालापूर विना विलंब ग्राउंड नंबर 3 वर चला। आपल्याला अंतिम पुकार असणार आहे। आणि या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय पांडुरंग पाटील सर पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। ही स्पर्धा राधाकृष्ण वडाव सबाई माता खालापूर विना विलंब चला। जबरदस्त हनुमान ओढी मात्र रोखला गेलाय वारू। रणझुंजार कडे संघाचा हा उगवता सितारा मात्र बजरंग बेलीला सुद्धा मुचकुल्यात पाडले। हाच तो खेळाडू स्वप्नील वेळे रोखला गेलाय वारू। आता मात्र 1+2 अशी गुणसंख्या मिळू शकते मैदानावर आणि लोण्याचा बोजा अर्थात जय बजरंग बेली संघ। परंतु हा सामना रसिकांना सोडू नका। जय बजरंग बेली हा संघ गत वर्षाचा रायगड जिल्हा अजिंक्यपद विजेता संघ हे विसरून जमणार नाही। पलटवार होणार मैदानात दिशादर्शक 4 वर नवतरुण कारावी ग्राउंड नंबर 4 वर चालू होते सामना। राधाकृष्ण वडाव सबाई माता खालापूर। हो 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 पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण दे धक्का देऊ शकतोय। ही जर जिद्द आपल्यात असेल जर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपण समोरच्या संघाला मुचकुल्यात पाडू शकतोय। जयेश गावणची ही चढाई जयेश गावण एक उदयनमुख खेळाडूंचा भरणा असलेला अर्थात जय हनुमान उचेडे संघ
संघ प्रशिक्षक सुजित म्हात्रे मैदानात पाहायला मिळेल. चढाईसाठी स्वप्नील वेले हाच आहे. अलिबाग तालुक्यातील एक जबरदस्त वादळ. संघ पलटवार करू शकतोय असा हा खेळाडू. अनेक मैदान ज्यांनी गाजवून सोडलेली असा हा शेवटच्या मिनिटापर्यंत सामना भिरकावण्याची क्षमता असलेला असा हा स्वप्नील वेले. त्याला साथ देणार सुजित मैदानात. चढाईसाठी हर्षल गावण ग्राउंड नंबर 2 वर चालू असलेला सामना. तर ग्राउंड नंबर 1 वर रण रण रणझुंजारकडे 13-16-16-13 नाम मात्र 3 गुणांची आघाडी रणझुंजार कडे संघाकडे. परंतु ही आघाडी मोडत काढू शकते जय मल्हार अंतोरे संघ. तर मेळातून उसले तलवारीची पात वेडात मराठे भीड दौडले 7. यशस्वी चढाई. पुन्हा एकदा स्वप्नील वेले याला थांबवलं गेलंय. तून जमणार नाही. हर्षल गावण काही क्षेत्ररक्षण जबरदस्त अँकल होल्ड. कोणत्याच प्रकारची चुकी नाहीये. चढाईसाठी क्षेत्ररक्षण झालं तर टाळ्यांचा पाऊस होईल. मात्र प्रयत्न छान. जयेश गावड यशस्वी होतोय. चंद्रकांत म्हात्रे रणझुंजार कडे संघाची ही सुद्धा तलवार आहे. तर पेटतील मशाली विसतील मशाली सूर्य कधी विझणार नाही. कुणी कितीही करा प्रयत्न कबड्डीवाला मोडेल पण वाकणार नाही. असा चंद्रकांत म्हात्रे रणझुंजार कडे संघाची रेड मशीन आहे. अनेक मैदान याच खेळाडूने गाजवून सोडलेली आहे. अनेक वेळा दुखापत झाली परंतु या खेळाडूने कधी माघार घेतली नाहीये. कधी सामना भिरकेल हे सांगू शकत नाही अशी कबड्डी आहे. कबड्डी हा जर तर वर नाही तर वर्तमानात खेळला जाणारा हा कबड्डी केलाय. जयेश गावण पुन्हा एकदा मैदानात. या वादळाला थांबवलंय. मी म्हटलं रसिकांनो हा सामना सोडू नका. रंगेल हा सामना. काही मिनिटांचा कालावधी बाकी. कारण जय बजरंग बेली संघाने एका मिनिटात इतिहास रचलेला आहे. परंतु आज जानमान उचेडे संघाने जरा जास्तच अभ्यास केलेला दिसतो. कोणत्याच प्रकारची चुकी पाहायला मिळत नाही. कारण चुकीला माफी नाही असा हा कबड्डीचा खेळ आहे. कारण हा मराठमोळ्यांचा रांगडा खेळ आहे. समोरचे जरा बसलं तर बरोबर हिरो. अनेक रसिक वर्ग समोर येऊन उभा ठाकलेला आहे. आपल्या मागे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलं तरी सुद्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही कबड्डी खेळतोय गावाच्या नावासाठी. ग्राउंड नंबर 1 चा सामना संपुष्टात. ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल. नवतरुण कारावी नवकिरण भेडकर ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्या.
जहानमान उचेडे नवयुवकांचा भरणा असलेला संघ जहानमान उचेडे तर चढाईसाठी जयेश गावण चढाई करतोय. अर्थातच जय बजरंग बेलीच्या प्रांगणात किती गुणांची लयलूट करतोय पाहणं रंजक ठरेल. तर जयेश गावण यांचा वारू रोखला गेलाय. तर विजयसारखी तलवार चालून गेला. निडळ्या छातीने हिंदुस्थान हदरून गेलं. विनंती करतोय रसिक मायबाप प्रेक्षक, ही स्पर्धा उत्तरोत्तर यशाकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील नामवंत दादा संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत आणि रसिकांच्या भेटीसाठी आता एक महत्वाचा सामना ग्राउंड नंबर 2-1 वर पाहायला मिळेल. धन्यवाद. समोरचे सर्व जे रसिक वर्ग आहे त्यांना विनंती आहे, आता मात्र आपल्याला बाजू व्हावं लागेल.